जेव्हा संत तुकारामांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाने पखवाज वाजवला, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा तुकाराम बुवा हे कीर्तनकार म्हणून गाजत होते आणि ते लोहगाव या गावी आपलं कीर्तन करण्यासाठी गेले. त्यावेळी आपल्याला माहीत असेल की तुकाराम बुवा यांचे 14 टाळकरी होते, ज्यामध्ये एक होते सोनबा ठाकूर, जे पखवाज वादन करायचे. मात्र त्यावेळी सोनबा ठाकूर तिथे आलेले नव्हते. त्यावेळी त्यांनी संबंधितांना विचारलं की सोनबा ठाकूर कुठे आहेत. त्यावेळी तुकाराम बुवांना कळालं की सोनबा ठाकूर हे खूप आजारी आहेत, तापाने फणफणलेले आहेत, त्यांच्यामध्ये घरून उठून इथे येऊन पखवाज वाजवण्याची ताकद नाही. हे ऐकून तुकाराम बुवांना गहिवरून आला आणि त्यांनी सांगितलं की कुठली तरी पर्यायी व्यवस्था होते का पहा, कारण कीर्तन होणं हे गरजेचंच होतं. आणि थोड्याच वेळात तिथे सोनबा ठाकूर आले. हे पाहून तुकाराम बुवांना बरं वाटलं आणि त्यानंतर त्यांनी कीर्तन सुरू केलं. पखवाज वाजू लागला आणि तुकाराम बुवांनी संपूर्ण कीर्तन पूर्ण झाल्यावर पाहिलं की सोनबांनी अत्यंत ताकदीनं कीर्तन गाजवलेलं होतं, पखवाज वाजवलेलं होतं. आणि कीर्तन झाल्यावरती जेव्हा सोनबा ठाकूर आपल्या डोक्यावरचा मुंडासा काढून त्यांनी तुकाराम बुवांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सोनबा काहीही न बोलता तिथून निघून गेले. तुकाराम बुवांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की आपल्याशी न बोलता सोनबा गेलाच कसं काय. त्यावेळी त्यांनी जवळच्या माणसांना, रामेश्वर भटांना सांगितलं की सोनबा माझ्याशी न बोलता असं कसं काय निघून गेला, तो राहायला तिथे जवळच आहे, असं काय झालं की तो माझ्याशी न बोलता गेला, माझं काही चुकलं का की तो नाराज आहे, तुम्ही जाऊन बघा. आणि जेव्हा रामेश्वर भट त्याच्या घरी गेले तेव्हा त्यांनी सोनबाला उठवलं, तर तेव्हा कळालं की सोनबा हा गेल्या महिन्याभरापासून अंथरुणात खिळून आहे, तो कीर्तनात आलाच नव्हता, त्याच्यामध्ये अंथरुणातून उठायची देखील ताकद नव्हती. त्यावेळी त्यांना कळालं की काहीतरी गडबड आहे आणि त्यांनी लगोलग सोनबा ठाकूरांना आपल्या खांद्यावरती घेतलं आणि ते पळत सुटले, तुकाराम बुवांकडे गेले आणि म्हटले की हा सोनबा महिनाभरापासून इथे घराच्या बाहेर पडला नाही, तर इथे कीर्तनामध्ये येऊन पखवाज वाजवणारा सोनबा कोण. त्यावेळी तुकाराम बुवांसमवेत सगळ्यांना कळालं की इथं सोनबाच्या वेशामध्ये, सोनबाच्या रूपामध्ये पखवाज वाजवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो पंढरपूरचा पांडुरंग होता, जो तुकाराम बुवांच्या कीर्तनामध्ये पखवाजाची सेवा द्यायला आला होता. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा रामकृष्ण हरी.